त्रिभिर गुण मयेर भावैरेभिः सर्वमिदं जगत मोहितं नाभिजानाति मामेभ्यः परम व्ययम। 13 त्रिभिः 3 गुणमये हे गुणमय, भावे हे भावाद्वारे, एभिः हे सर्व, सर्वम संपूर्ण, इदम हे जगत प्राकृत जग, मोहितम मोहित झालेले, न अभिजानाती जाणीत नाही, माम मला, एभ्यः त्यांच्यापेक्षा, परम परम श्रेष्ठ, अव्ययम अव्यय किंवा अविनाशी, त्रिगुणांनी सात्विक, राजसिक आणि तामसिक मोहित झाल्यामुळे हे संपूर्ण जगत त्रिगुणातील आणि अविनाशी असे माझे स्वरूप जाणीत नाही। तात्पर्य, संपूर्ण जगत प्रकृतीच्या 3 गुणांमुळे मोहित झाले आहे। त्रिगुणांनी जे गोंधळलेले असतात ते जाणू शकत नाही की भगवान श्रीकृष्ण हे भौतिक प्रकृतीच्या अतीत आहेत। भौतिक प्रकृतीच्या प्रभावामुळे प्रत्येक जीवाला विशिष्ट प्रकारचे शरीर असते आणि त्यानुसार विशिष्ट प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक क्रिया असतात। प्रकृतीच्या त्रिगुणात कार्य करणाऱ्या मनुष्यांचे 4 वर्ग असतात। जे सत्वगुणामध्ये असतात त्यांना ब्राह्मण म्हटले जाते। रजोगुणात जे असतात त्यांना क्षत्रिय म्हटले जाते। जे राजस आणि तामस या दोन्ही गुणांनी युक्त असतात त्यांना वैश्य म्हटले जाते। तसेच पूर्णपणे तमोगुणामध्ये असतात त्यांना शूद्र म्हटले जाते। यांच्यापेक्षाही खालच्या पातळीचे जे आहेत ते पशु होत, तथापि या उपाधी कायमच्या नसतात। मनुष्य हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अथवा इतर काहीही असला तरी त्याचे जीवन हे अनित्यच असते। परंतु जरी हे जीवन अनित्य असले आणि पुढील जन्मी आपण कोण होणार आहोत याची आपल्याला माहिती नसली तरी मायाशक्तीच्या प्रभावामुळे आपण स्वतःला भौतिक शरीरच आहोत असे समजतो आणि म्हणून आपल्याला वाटते की आपण अमेरिकन, भारतीय, रशियन किंवा ब्राह्मण, हिंदू, मुस्लिम इत्यादी आहोत। जर आपण त्रिगुणांच्या जंजाळामध्ये अडकलो तर या गुणांचा सूत्रधार असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांचे आपल्याला विस्मरण होते। म्हणून भगवान श्रीकृष्ण म्हणतात की त्रिगुणांनी मोहित झालेले जीव जाणीत नाहीत की या भौतिक सृष्टीचा आधार पुरुषोत्तम भगवान आहेत। मनुष्य, देवदेवता, पशु इत्यादी जीवांचे निरनिराळे प्रकार आहेत आणि त्यांपैकी प्रत्येक जण भौतिक प्रकृतीच्या प्रभावाखाली कार्य करीत असतो आणि त्या सर्वांना पुरुषोत्तम भगवंतांचे विस्मरण झालेले असते। जे रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी आहेत ते सुद्धा परमसत्याच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत। संपूर्ण सौंदर्य, श्री, ज्ञान, बल, यश आणि वैराग्याने युक्त असे भगवंतांचे साकार रूप पाहिल्यावर ते गोंधळून जातात। जर सत्वगुणी सुद्धा भगवंतांना जाणू शकत नाहीत तर रजो आणि तमोगुणी लोकांची व्यथा काय सांगावी। कृष्ण भावना ही त्रिगुणांच्या अतीत आहे आणि जे खरोखरच कृष्ण भावनेमध्ये स्थित आहेत ते वास्तविकपणे मुक्त आहेत।